नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच तापत चाललाय। ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदेंनी या वृक्षतोडीला विरोध केलाय। सयाजी शिंदेंनी वृक्षतोडी विरोधात भूमिका घेतल्यानंतर अनेक पर्यावरणप्रेमी कलाकारांनी वृक्षतोडीचा विरोध दर्शवलाय। सयाजी शिंदेंच्या भूमिकेवर गुणरत्न सदावर्ते आणि मंत्री रितेश राणेंनी टीका केली आहे। तर शिंदेंनी कोणी काही म्हणू द्या, आपला मुद्दा झाडांविषयी असल्याचं म्हटलं। नाशिकचं तपोवन वाचवणार तुला कधी विचारली ना जात, कधी खोल उतरली नाही धर्माच्या जंजाळात। शिंदेना सांगा ना, ईदच्या टायमाला जाऊन थोडे 5 बकरे माझे वाचव सांग ना, ते रक्त जे वाहतंय त्यांना सांग ना, एवढे मोठे कलाकार आहेत, मोठे मोठे पिक्चर ते देतात, मिठी मारा ना तिथे जरा बकऱ्याला जाऊन दाखवा, त्याचा एक फोटो असे देतील, मिठी मारा बकऱ्याला जाऊन जरा। सदावर्ती बद्दल वगैरे मला काय बोलायचंच नाही, काय माहिती त्या गोष्टीत गेलं की मग परत त्याच्याकडे जाणार, मग परत त्याच्याकडे जाणार, काय आपलं म्हणायचं काय, हा काय म्हणला त्याशी मला काय घेणं देणं आहे, कळलं ना? तसं तू काढूच नको वैयक्तिक ह्याच्यावर, आपल्याला काय साध्य काय करायचं त्याच्यावर महत्वाचं आहे। कुठल्याही साधू संतांचा आपण कसा अपमान करू, माणसांचा सुद्धा अपमान आपण करणार नाही, आपण जातीभेद मानत नाही, तर मग अशा साधू संतांचा आपण कशाला अपमान करू ना। मुळात झाडं तोडणं हे साधू संतांना मान्य आहे का? आणि ज्याच्यापासून आपण जगतो, ऑक्सिजन घेतो, अन्न पाणी घेतो, त्यांना मारून आपण कसले मेळे करणार आहोत, नाही का? तर असा मुद्दा आहे की त्यांना सुद्धा ते मुळात झाडं आधी होती, नंतर ऋषीमुनी त्याच्याखाली तपश्चर्या करायला लागले, आज जोपर्यंत ज्यांना प्रचिती आली ती झाडाखाली आली, हे तर मान्य आहे की नाही? त्यामुळं त्याच्यामध्ये चिटिंग असू नये हा मुद्दा आहे आपला। माझा मुद्दा झाडाशी आहे, आणि झाड हे आधी महत्वाचं आहे, त्यानंतर माणूस महत्वाचा आहे।